मी आमदार नसतानाही हिंदुत्ववादी होतो आणि आजही हिंदुत्वाला धरूनच पुढे चाललो आहे. मी सिझनेबल हिंदू नाही तर कट्टर हिंदुत्ववादी आहे. धर्म टिकला तर देश टिकेल आणि देश टिकला तर धर्म टिकेल. त्यामुळे हिंदू धर्म टिकवण्यासाठी मला कितीही किंमत मोजावी लागली तरी मी त्याचा विचार करणार नाही. धर्माच्या बाबतीत कोणी तडजोड केली तर ते मी अजिबात सहन करणार नाही, असा इशारा हिंदुत्ववादी आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द ग्रामस्थ व धर्मनाथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत संगमनेर खुर्द आणि धांदरफळ गटातील 36 गावातील भजनी मंडळांना आमदार अमोल खताळ व शिवचरित्रकार अनिल महाराज देवळेकर यांच्या हस्ते भजनी साहित्यांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमास शिवचरित्रकार अनिल महाराज देवळेकर, यादव महाराज देवगिरी, आमदार अमोल खताळ यांचे पिताश्री दोंडीबा खताळ, मातोश्री मंगल खताळ, पत्नी नीलम खताळ व बंधू राहुल खताळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व संगमनेर खुर्द धांदरफळ गटातील गावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. या प्रसंगी बोलताना आमदार खताळ म्हणाले की तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेनं देव, देश आणि धर्म टिकवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि ती पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करेन. धांदरफळ खुर्द गावचे सुपुत्र स्वर्गीय बी.जे. खताळ पाटील यांनी या गावाचे नाव राज्यभर देशासह पोहोचवले. त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा घेऊनच आपण राजकारणामध्ये काम करत आहे. हर हर महादेव ही घोषणा घेऊन राजकारणामध्ये पुढे चालत राहिलो आणि तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळेच मला या तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे आणि हे मी माझे भाग्य समजतो, असं खताळ यांनी सांगितलं. जनतेच्या हितासाठी रात्रंदिवस काम करत असल्याचं सांगताना त्यांनी तालुक्यातील धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण टिकवण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक कार्यक्रमांना सातत्यानं भेट देत असल्याचं सांगून या तालुक्यातील सर्वाधिक धार्मिक कार्यक्रमांना भेट देणारा जिल्ह्यामधील पहिला आमदार असल्याचा मला अभिमान वाटतो, असंही सांगितलं. तसं बघितलं तर वाढदिवस साजरा करणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही. आमदार नव्हतो तेव्हा बी नव्हतो करीत. कार्यकर्ते, मित्र परिवार यायचा, शुभेच्छा द्यायचा, त्याच्यावरतीच आनंदी राहायचो. परंतु ज्यावेळेस धर्मनाथ प्रतिष्ठाननी सांगितलं का आम्हाला धर्माचंच काम करायचंय, गावागावामध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाच्या लोकांना, भजनी मंडळाला साहित्य द्यायचंय, त्यावेळेस मी या कार्यक्रमाला येतो म्हणून अशी परवानगी दिली. कारण जसं सांगितलं सगळ्यांनी, काम करताना ही जबाबदारी जी मिळाली, ही जबाबदारी कशासाठी? ही जबाबदारी देव, धर्म आणि देश टिकवण्यासाठी. विकास तर करत राहणार. आपल्या गावचेच यापूर्वी ज्यांनी आपल्या धांदरफळचं, संगमनेरचं नाव तालुक्यामध्येच नाही, जिल्ह्यामध्ये नाही, राज्यामध्ये नाही तर देशामध्ये नेलं, असे स्वर्गीय बी.जे. खताळ दादा यांचाही या निमित्ताने आज आठवण येते. आमदार झालो तुमच्या सगळ्या मायबाप जनतेमुळे झालो. त्यावेळेस आम्ही एक घोषणा घेऊन चाललो होतो, हर हर महादेवची. आणि हर हर महादेवची घोषणा मला वाटतं हिवरगाव पावसा येथे कार्यक्रम होता. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही ती घोषणा घेऊन पुढे चाललो होतो. मला वाटतंय 1.25 वर्षाचा कालावधी झालाय. दिवस कधी होतो आणि रात्र कधी होती हे कळत नाही. रात्री 1 वाजता पठार भागात असतो आणि सकाळी 7 वाजता मुंबईमध्ये असतो. परंतु हे सगळं करताना सुद्धा जी ऊर्जा मिळते, जे आशीर्वाद मिळतात, ते तुमच्या सगळ्यांचे मिळतात. ज्या ज्या वेळेस प्रत्येक कार्यक्रमाला, धार्मिक कार्यक्रमाला जातो, माझ्या एवढा तर मी जबाबदारीने सांगल, माझ्या एवढा कुठल्याच अखंड हरिनाम सप्त्याला, कुठल्याच धार्मिक कार्यक्रमाला जाणारा आमदार आतापर्यंत झाला नसेल. नुसता जातो म्हणजे कशासाठी जातो? त्या गावामधील वातावरण, धार्मिकतेचं वातावरण, अध्यात्माचं वातावरण हे टिकवण्यासाठी आम्ही जातो. तालुक्यात यापूर्वी सगळा जिहाद होता, पण मी आल्यापासून तुम्हाला सांगतो फक्त वोट जिहाद इथं चालू ठेवलाय त्यांनी. बाकीचा लव जिहाद बी बंद झालाय, लँड जिहाद बी बंद झालाय. आणि हिंमत असेल तर मला बी आजमावून पाहायचं. मी कसा कट्टर हिंदू आहे, मी बाकीच्यांसारखा सिजनेबल हिंदू नाहीये. मी आमदार नव्हतो
तेव्हा मी हिंदुत्व घेऊन चालत होतो आणि आजही आमदार आहे तर हिंदुत्वच घेऊन पुढे चालणार. हिंदुत्वासाठी किंमत चुकवायची वेळ आली तरी चालेल, कारण मला माहिती आहे हा माझा देश जर टिकला तर माझा धर्म टिकणार आहे आणि माझा धर्म टिकला तर माझा हा देश टिकणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भागवत कानवडे, सतीश गोपाळे, कोंडाजी कडनर, सागर खताळ, सतीश कोकणे, मिलिंद खताळ, उमेश कोकणे, मीनानाथ खताळ, दत्ता शेटे, संकेत खुळे, महेश सातपुते, पंकज जोंधळे व धांदरफळ तरुण मित्र मंडळाने परिश्रम घेतले. काही गोष्टींच्याकडे जास्त न जाता मला जायचं आहे धर्मवीर संभाजीराजांच्यापर्यंत. सगळ्यांना ऐकायचं ना? नक्की. कुणाकुणाला ऐकायचंय? एकाने हात केला की दुसऱ्याने करायचं. चांगली गोष्ट. छत्रपती संभाजीराजे माहिती आहेत सगळ्यांना? कोणाचा मुलगा? शिवबाचा औरंग्याचा पुरंदरावर जन्मला शंभूना हिंदू धर्म वाचवला. शंभूना हिंदू धर्म वाचवला. हिंदू धर्म वाचवला. आम्हाला शंभूराजा सगळ्यांना ऐकायचंय. एकदा गोड असं माझ्या पांडुरंगाचं भजन करा आणि शंभूराजा कीर्तनाला सुरुवात करूया. ज्यांनी धर्माचं पालन केलं, धर्म रक्षला आणि ज्यांच्यामुळे आपल्या आज कपाळाला कुंकवाचा टीका आहे. आमच्या असणाऱ्या महाराज लोक इथं धोतर घालून उभे आहेत. या असणाऱ्या मुलींच्या अंगावरती भगवा आहे, एवढंच प्रतीक आहे. आणि आज हिंदुत्ववादी म्हणून काम करतात समोर भाऊ असतील किंवा अनेक जण तुम्ही आहात, ते सगळेजण धर्मवीर संभाजीराजामुळे आपण प्रेरित झालेले लोक आहोत. कारण की त्यांनी जर आपला जीव दिला नसता तर आज आम्ही हे कार्य करू शकलो नसतो. आणि एकदा गोड असं माझ्या पांडुरंगाचं भजन करा. विठोबा रखोबा. ऐसना मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.